तर कसं असतं मंडळींनो, शेतीत सुद्धा रिस्क घेता येते. आम्ही लय रिस्क घेतल्या आणि तशाच रिस्क घेणारं हे बी जोडपं सापडलं बघा आम्हाला. हे जोडपं 15 पेक्षा जास्त परदेशी भाज्या पिकवतात आणि त्याचं मस्त उत्पन्न घेतात. आणि ह्यांचा आम्हाला पत्ता कळला की आम्ही कशाला हो थांबतोय, थेट निघालो ह्यांना आम्ही भेटायला ह्यांच्या शेतात. लीक आहे हे कांदावर गे पिकातलंच आहे. हे एवढा स्टेम फक्त वापरतात खालचं हे एवढा. हा आणि वरचं नाही wastage. ते काय वेस्टेज म्हणजे हे खाण्यासाठी वगैरे नाही वापरत, खालीच फक्त खालीच फक्त. आपलं इंडियन आला असतं तसं त्यांचं थाई जिंजर हाय जिंजर गलंगल पण बोलू शकतो त्याला. 1.5 पावणे 2 वर्षात हार्वेस्टिंगला येतं लावल्यापासून. म्हणजे जसं आपल्या हळद वगैरे कशी असते त्या टाइप मध्ये तेच असतं. म्हणजे आता ऑर्डर नाही तर तुम्हाला बघायला भेटलं असतं. बरोबर. गड्डे हा गड्डे खाली गड्डे खालचा पाला वरचा पाला कट करून टाकायचा आणि खोदून टाकायचा. ह्याला वास नाही वास नाही. ज्यावेळेस ते खालचं खोदतोय ना आपण त्याला वास. चायनीज कॅबेज आहे, बॅल टाइप शेप मध्ये येतो हा. एक 3-3.5 किलो 2-2.5 किलोचा जातो. म्हणजे हा गड्डा तयार झाला. हा तयार झाला हार्वेस्टिंग साठी, हा तयार झालेला आहे चायनीज कॅबेज. हॉटेलसाठी जे डिश गार्निशिंग साठी वापरतात ना त्याच्यासाठी पण यूज होतो. डाएट वाल्यांसाठी पण. हा डाएट साठी चांगलं आहे हे. एवढं मोठं झालंय ते चालूच आहे, हार्वेस्टिंग चालू आहे त्याचं. हा लोलोरुचो तो रोमन लेटस. हे हा रोमन लेटस मधलाच प्रकार. हा रोमन सूप वगैरे बनवतात त्याच्यात रोमनचा यूज करतात. रोमन लेटस लाल कशामध्ये एवढं करतात, कधी करतात काय माहिती. होय, आपल्याला 3 एकर हँडल होत नाही दोघांना. 3 एकर मध्ये रडकुंडीला येतो आपण आणि ह्या किती एकर. आता एक 8-10 एकर 10 एकर हँडल करतात. देवा, तर जरी चांगलं असलं तर एक 40-50 रुपये. आपल्या ह्या नॉर्मल कोबी सारखीच भाजी करायची. मग भाजी नाहीच करायची. जास्तीत जास्त मार्केटमध्ये 300 ग्रॅम पर्यंत त्याचा गड्डा चालतो. आणि जास्त वजन जरी वाढलं तरी त्याला कडवटपणा येतो. त्यामुळे 300 ग्रॅमचा गड्डा हा मार्केटमध्ये व्यवस्थित साईज असंच वरूनच कळतं का याचं. गावातल्या लोकांनी बरेचसे केलंय. ग्रीन जो पण आहे. नाही तेवढी लागत, तणनाशक मारलं की झालं.